घरात प्राणी किंवा पक्षी का येतात त्यानुसार काय असतात संकेत एकदा नक्की बघा तुम्ही पण व्हाल थक्क. मित्रांनो, आपल्या घराच्या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ. आज चांगली बातमी मिळेल. आसपास विविध प्रकारचे प्राणी आणि पक्षी दिसत असतात. अनेक लोक परंपरा, लोकविश्वास आणि धार्मिक श्रद्धांनुसार या गोष्टींशी विविध संकेत जोडतात. मात्र हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की अशा समजुतींना सर्वत्र वैज्ञानिक आधार उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांच्याकडे श्रद्धा, संस्कृती आणि लोकपरंपरेचा भाग म्हणून पाहावे. कोणत्याही घटनेमुळे भीती बाळगण्याऐवजी सकारात्मक विचार ठेवणे अधिक हिताचे असते. आज आपण अशाच काही लोकप्रिय समजुतींबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम कबुतराबद्दल बोलूया. अनेक ठिकाणी असे मानले जाते की कबुतराने घराच्या परिसरात घरटे बांधले तर ते घरात प्रेम, सौहार्द आणि शांततेचे वातावरण निर्माण होण्याचे प्रतीक मानले जाते. कुटुंबातील सदस्यांमध्ये एकोपा वाढावा, घरात आनंदाचे वातावरण राहावे अशी भावना या समजुतीमागे आहे. परंतु याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे. जर घरामध्ये मोठ्या प्रमाणात कबुतरांचा वावर असेल तर त्यांच्या विष्ठेमुळे स्वच्छतेच्या आणि आरोग्याच्या काही समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे श्रद्धा जपताना स्वच्छतेची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. कावळ्याबाबतही अनेक परंपरागत समजुती प्रचलित आहेत. सकाळच्या वेळी घरासमोर कावळा येऊन आवाज करत असेल तर काही लोक त्याला पूर्वजांच्या स्मरणाशी जोडतात. अशा वेळी आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी, तसेच आपल्या परंपरेनुसार श्रद्धेने अन्नदान किंवा तर्पण करावे, अशी अनेक कुटुंबांची धारणा असते. ही भावना पूर्वजांविषयी आदर व्यक्त करण्याचा एक सांस्कृतिक मार्ग मानला जातो. कोकिळेचा मधुर आवाज ऐकला की अनेकांच्या मनात आनंद निर्माण होतो. काही लोकविश्वासांनुसार कोकिळ घराजवळ येऊन गात असेल तर घरात आनंददायी घटना घडण्याची शक्यता असल्याचे प्रतीक मानले जाते. नवीन संधी, शुभ वार्ता किंवा सकारात्मक बदल यांचे हे एक शुभ चिन्ह समजले जाते. अर्थात ही श्रद्धा असून प्रत्येक वेळी त्याच अर्थाने घटना घडतीलच असे निश्चितपणे सांगता येत नाही. चिमणी हा अत्यंत लहान पण मनाला आनंद देणारा पक्षी आहे. पूर्वी जवळजवळ प्रत्येक घराच्या अंगणात चिमण्या दिसत असत. आज त्यांची संख्या कमी झाली असली तरी ज्या घराभोवती चिमण्यांचा वावर असतो ते वातावरण नैसर्गिक आणि शांत असल्याचे मानले जाते. काही लोकविश्वासांनुसार चिमणी घराच्या खिडकीवर किंवा अंगणात येत असेल तर कुटुंबातील प्रेम, स्नेह आणि आनंद वाढण्याचे ते एक शुभ प्रतीक समजले जाते. घुबडाबद्दल समाजात अनेक गैरसमज आढळतात. प्रत्यक्षात घुबड हा निसर्गातील महत्त्वाचा पक्षी आहे. काही धार्मिक परंपरांमध्ये त्याचा संबंध ज्ञान, संयम आणि दूरदृष्टीशी जोडला जातो. काही लोकांच्या मते स्वप्नात किंवा अनपेक्षित ठिकाणी घुबड दिसल्यास नवीन ज्ञान मिळण्याची, अभ्यासात प्रगती होण्याची किंवा योग्य निर्णय घेण्याची प्रेरणा मिळू शकते. याकडे प्रेरणादायी संकेत म्हणून पाहिले जाते. मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी असून त्याचे दर्शन अनेकांना आनंद देणारे असते. लोकविश्वासांमध्ये मोर घराजवळ नाचताना दिसणे हे शुभ मानले जाते. याचा संबंध आनंद, उत्साह आणि सकारात्मक वातावरणाशी जोडला जातो. पावसाळ्याच्या दिवसात मोराचे नृत्य पाहणे हा निसर्गाचा सुंदर अनुभव असतो आणि अनेकांना तो आशेचे प्रतीक वाटतो. मांजरीबाबत अनेक प्रकारच्या समजुती समाजात प्रचलित आहेत. विशेषतः काळ्या मांजरीबद्दल विविध अफवा ऐकायला मिळतात. परंतु कोणत्याही रंगाच्या मांजरीमुळे शुभ किंवा अशुभ घडते याचा कोणताही ठोस वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे मांजरीला केवळ एक सजीव प्राणी म्हणून प्रेमाने वागवणे योग्य ठरते. अनेक संस्कृतींमध्ये पांढरी मांजर शांततेचे प्रतीक मानली जाते, तर काळ्या मांजरीबाबतचे समज बहुतेक अंधश्रद्धांवर आधारित आहेत.
कुत्रा हा माणसाचा अत्यंत विश्वासू साथीदार म्हणून ओळखला जातो. जर एखादा भटक्या कुत्रा घराजवळ येऊन थांबत असेल तर काही लोक त्याला संरक्षणाचे प्रतीक मानतात. कुत्रा घराची राखण करत असेल तर त्याला शुभ संकेत समजण्याची परंपरा काही भागात आहे. मात्र एखादा कुत्रा सतत भुंकत असेल तर त्यामागे अनेक नैसर्गिक कारणे असू शकतात. त्यामुळे त्यातून भीती निर्माण करून घेण्याची आवश्यकता नाही. हत्ती हा सामर्थ्य, स्थैर्य आणि वैभवाचे प्रतीक मानला जातो. स्वप्नात किंवा प्रत्यक्षात हत्तीचे दर्शन झाल्यास काही लोक त्याला शुभ मानतात. अशा वेळी आपल्या जीवनात धैर्याने पुढे जाण्याची प्रेरणा मिळते, असेही अनेकांचे मत असते. धार्मिक परंपरांमध्येही हत्तीला विशेष स्थान आहे. पांढरा घोडा अनेक संस्कृतींमध्ये विजय, प्रगती आणि यशाचे प्रतीक मानला जातो. स्वप्नात किंवा चित्ररूपात पांढरा घोडा दिसल्यास नवीन संधी मिळण्याचा सकारात्मक संकेत मानला जातो. काळ्या घोड्याबाबतही काही लोक वेगवेगळ्या समजुती सांगतात. परंतु या श्रद्धा असून त्यांचा निश्चित परिणाम होतो असे मानण्याचा आधार उपलब्ध नाही. बकरी हा शांत आणि उपयुक्त प्राणी मानला जातो. काही लोकविश्वासांनुसार बकरी घराजवळ दिसल्यास आनंददायी बातमी मिळू शकते किंवा आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते, अशी भावना व्यक्त केली जाते. याकडे शुभेच्छेच्या स्वरूपातील एक सकारात्मक संकेत म्हणून पाहिले जाते. गाय ही भारतीय संस्कृतीमध्ये पूजनीय मानली जाते. अनेक कुटुंबांमध्ये गाय घरासमोर येणे हे शुभ मानले जाते. याचा संबंध समृद्धी, समाधान आणि कुटुंबाच्या कल्याणाशी जोडला जातो. गायीबद्दल आदराची भावना ठेवणे ही अनेकांची परंपरा आहे. माकडाबाबतही अनेक धार्मिक संदर्भ आढळतात. काही श्रद्धांनुसार घराजवळ माकडाचा वावर दिसल्यास भगवान हनुमानांच्या स्मरणाची प्रेरणा मिळते. तर काही जण मोठ्या आवाजात ओरडणाऱ्या माकडाला बदलाचे प्रतीक मानतात. मात्र प्रत्यक्षात माकडांचा स्वभाव चंचल असल्यामुळे त्यांच्यापासून सुरक्षित अंतर ठेवणे आवश्यक असते. या सर्व समजुती अनेक पिढ्यांपासून लोकपरंपरेत सांगितल्या जात आहेत. त्यांच्यामागे श्रद्धा, संस्कृती आणि अनुभवांचा वारसा आहे. मात्र प्रत्येक घटनेला अंतिम सत्य मानण्याऐवजी विवेकाने विचार करणे आवश्यक आहे. कोणताही पक्षी किंवा प्राणी आपल्या आयुष्यातील प्रत्येक घटनेचा निर्णय घेतो असे मानण्यापेक्षा सकारात्मक विचार, प्रामाणिक प्रयत्न, कुटुंबातील प्रेम आणि चांगले आचरण यांनाच सर्वाधिक महत्त्व द्यावे. निसर्गातील प्रत्येक सजीवाचे स्वतःचे महत्त्व आहे. पक्षी आणि प्राणी पर्यावरणाचा समतोल राखण्यात मोठी भूमिका बजावतात. त्यामुळे त्यांच्यावर प्रेम करणे, त्यांचे संरक्षण करणे आणि त्यांच्याशी दयाळूपणे वागणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. श्रद्धा ठेवताना विवेक जपणे, अंधविश्वास टाळणे आणि सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारणे हेच खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाला आनंदी आणि समृद्ध बनवणारे ठरते.